आणि भावानी या ठिकाणी पळाली, कुठेतरी नियोजन केला ते आपले रोहन शेठ आणि गुरुनाथ शेठ या ठिकाणी आहेत। काय बोलायला, कसं काय नियोजन झालं सगळं समजलं? शेठ गुरुनाथ शेठ फडके आणि महेश शेठ पाटील यांचा फोनवर बोलणं झालं आणि त्या दोन्ही मालकांच्या मध्येच हा नियोजन झालेला आणि आमचं नियोजन अतिशय सुंदर झालेलं आहे। गाडी आमची आता गुलाला पात्र झालेली आहे। गाडीवर ऑब्जेक्शन आलेलं आहे, तो निकाल बघण्यासाठी आम्ही गेलेलो आहे। तसेच शेठची दुसरी पण गाडी सर्जा आणि बकॅडॉन ही अंतरामध्ये सेमीपास झालेली आहे। ती मला तरी असं वाटतं की या मैदानाची एक नंबरची प्रबल दावेदार गाडी दिसते मला आणि असंच व्हावं ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। त्यामुळे जर आजच्या मैदानामध्ये गुलाल झाला तर ज्याप्रमाणे आपले स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा प्रत्येक मैदानामध्ये दबदबा असायचा तसाच दबदबा परत निर्माण होईल। त्यामुळे दोन्ही गाड्या गुलालाच हव्या अशी आमची प्रार्थना आहे। नक्कीच मित्रांनो, जुने संबंध जे होते महेश शेठ आणि स्वर्गीय पंढरी शेठ यांचे तुम्ही जपलेले आहेत आणि शरीर क्षेत्रामध्ये पुढे चालू ठेवलेले आहेत। जे जुने संबंध होते ते वेगळे होते, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आता गुरुनाथ शेठ असतील आणि महेश शेठ असतील यांचे पण संबंध आणि आपले महेश म्हात्रे आहेत ना मॅनेजर, त्यांच्या सर्वांचा एकदम चांगलं बॉन्डिंग आहे। असेच ते संबंध राहो। बैल त्यांच्या दावणीला एक नाही हजारो बैल, ती पण चांगली चांगली पळणारीच बैल त्या दावणीला लागतात। त्याच्यामुळे संबंध जपले तर आमचे पैरे होत राहतील। नक्कीच ना। आणि एवढा मोठा मैदान आणि दोन दोन गाड्या फायनलला बसल्यात। आता दोन गाड्या फायनलला बसल्या, आमची भवानी आणि शेठचे रोमन आणि सर्जा आणि जो बैलगाडी क्षेत्रातला देव बैल आहे बकासूर, त्याच्या जोडीला सर्जाची गाडी पळाली। दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या म्हणून दोन्ही गाड्या गुलालात राहिल्या। आणि मित्रांनो, त्यांचा मोठा मनच बोलायला लागेल, कारण का स्वतःची भवानी आणि रोमनची गाडी असून देखील ते बोलतात का आमच्याच वरचढ गाड्या आहेत, शेठचीच गाडी आहे पण ती एक नंबर करणार, मोठा मन करून बोलता तुम्ही। ती गाडी आता ज्याप्रमाणे सेमीला गाडी ओव्हरटेक झाली, गाडीचा पळ बघून त्या दोन्ही बैलांमध्ये आमचं ज्या दोन बैल आहेत त्यांच्यापेक्षा जास्त गाडी ओव्हरटेक करायची क्षमता आहे। त्याच्यामुळे ते कोणत्याही क्षणी कधी निकालात घुसू शकतात, म्हणून माझा त्या गाडीवर जास्त विश्वास आहे। आणि गाडी आमची पण काही कमी नाही। आमची गाडी शेवटी हा 3 फेऱ्यांचा जो मैदान आहे याच्यामध्ये बैलांचा पळ असून जमत नाही, बैलांना शिस्त पण लागते आणि शिस्त असली बैल पळले तरी ज्या मालकाच्या नशिबामध्ये गुलाल आहे त्याचाच गुलाल होणार। बिंजोडला जी दोन बैल पुढे जाऊन धागा तोडतील त्यांना गुलाल भेटतो। त्यामुळे आता गाड्या आमच्या दोन्ही आहेत गुलालात, बघू आता पुढे काय होतं। इथे जे जमलेले फॅन्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आता हे फॅन्स फॉलोईंग जे स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके ज्या माणसामुळे बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस आले, बैलगाडी क्षेत्र पूर्ण बंद होण्याच्यावर आला होता। घाटावर असो की मुंबईमध्ये असो, बैलगाडी क्षेत्र चालू होण्यासाठी हा क्षेत्र टिकून राहावा यासाठी अहोरात्र मेहनत केली आणि त्यांची एक जिद्द होती, ती जिद्द त्यांनी पूर्ण केली आणि बैलगाडी क्षेत्र पुन्हा चालू केला। हे फक्त पंढरीनाथ शेठ फडके यांच्यामुळे झाला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गुरुनाथ शेठ फडके हे आहेत। ते बघा आता जशी शेठ असताना फॅन फॉलोईंग व्हायची तशी गुरुनाथ शेठ यांच्यासोबत पण आहे फॅन फॉलोईंग। याचा अर्थ ते पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं नाव जोपासत आहेत, त्यांचा छंद जोपासत आहेत आणि ते बोलले पण होते की आम्ही वडिलांच्या हाती छंद चालू ठेवणार आहे। आणि तुम्ही जसं आपण बोललेलो ना का ते कुणाला कधी फोटोसाठी कशासाठी नाही बोलत नाही, म्हणजे शेठसारखा स्वभाव आहे त्यांचा। लहान असो मोठे असो, शेठ गाडीवर बसलेले असले तरी जर कोणी फोटो काढायला आला तरी ते उतरून फोटो काढून घ्यायचे। तसाच स्वभाव आता तुम्ही बघितला असेल, मी तुम्हाला बोललो की गुरुनाथ शेठ पण बघा कसे कोणाला नाही बोलत। त्यांचे आता खांद्यावर हात ठेवायला बोलले होते पण बॉडीगार्ड नाही बोलताना पण त्यांनी बोलले राहू दे, हा त्यांचा सेम शेठच्यासारखा स्वभाव आहे। त्याच्यामुळे त्यांचं पण नाव या क्षेत्रामध्ये जे स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके होते त्यांच्यासारखंच टॉपला जाणार ही मी तुम्हाला आवर्जून सांगतो। चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील दोन्ही गाडींना।